हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहे चिकन दम बिर्याणी, ते पण खूप कमी तेलामध्ये. तर चला बनवूया. तर मी माझ्या बाउलमध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, थोडेसे लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, अद्रक लसणाची पेस्ट, थोडासा गरम मसाला आणि पाव किलो दही आणि थोडंसं मीठ. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे माझं 1 किलो चिकन. आता या दह्या आणि मसाल्यामध्ये चांगलं त्याला मॅरिनेशन करायला आपल्याला ठेवून द्यायचं चिकनला. आता मी माझ्या बोलमध्ये टाकणार आहे थोडंसं ऑइल आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे माझा लांब बारीक चिरलेला कांदा. आता ह्याला आपल्याला लीड लावून त्याला हायेस्ट लेवलपर्यंत त्याला रोस्टिंग होईपर्यंत आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे. आता फ्लेम स्लो करून तुम्हाला पाहिजे तसं ह्याला स्टर करून जोपर्यंत ह्याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला शिजून घ्यायचं. आता माझा छानपैकी गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण करणार आहे राईसची तयारी. तर त्याच्यामध्ये मी माझ्या बाउलमध्ये टाकणार आहे 3 लिटर पाणी आणि याला लीड लावून मी त्याला व्हेजिटेबल विंडोपर्यंत ह्याला मी बॉईल करून घेणार आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे थोडासा आखा गरम मसाला, तेजपत्ता आणि परत त्याला मी लीड लावून त्याला व्हेजिटेबल विंडोपर्यंत मी त्याला बॉईल करून घेणार आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम आता स्लो करायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपला 1 किलो बासमती राईस धुतलेला आणि थोडंसं मीठ स्वादानुसार. आता चांगलं ह्याला स्टर करून घ्यायचं आहे. मग परत मी हे लीड लावून त्याला व्हेजिटेबल विंडोपर्यंत चांगलं मी त्याला बॉईल करून घेणार आहे. ह्याला सर्व करायला हे आपल्याला फक्त 3 मिनिटं लागतात. आता माझा राईस आता चांगला बॉईल झालेला आहे. आता मी ह्याचं पाणी पूर्ण या भातातलं काढून टाकणार आहे. हे संपूर्ण पाणी काढल्यावर आपल्याला राईस चांगला त्याला थंड करून घ्यायचं आपल्या बिर्याणीसाठी. आता आपण करणार आहे बिर्याणीची तयारी. तर मी माझ्या पॉटमध्ये टाकणार आहे फक्त 1 टीस्पून घी, गरम मसाला पावडर, थोडीशी हिरवी मिरची, थोडीशी सौंफ आणि तेजपत्ता आणि आपल्याला लांब कट केलेला एक कांदा. आता ह्याला लीड लावून मी त्याला रोस्टिंग विंडोपर्यंत मी त्याला शिजून घेणार आहे. आता माझा रोस्टिंग विंडो आलेला आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला चांगलं स्टर करून घ्यायचं आहे. स्टर करून घेतल्यावर जे आपलं चिकन आपण मॅरिनेशन केलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे आपल्या या गरम मसाल्यामध्ये. व त्याच्यानंतर टाकणार आहे आपला हा फ्राईड ऑनियन. ह्याच्यावरती चांगलं त्याला पसरून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला बॉईल केलेला राईस. सर्व राईस ह्याच्यामध्ये टाकून चांगलं त्याला पसरून घ्यायचं आहे चिकनवरती. आता टाकणार आहे वरती परत फ्राईड ऑनियन आणि थोडीशी कोथिंबीर. आता याला लीड लावून याला आपल्याला 5 मिनिटं याला शिजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला प्रोडक्टचा डेमो पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवरती तुम्हाला DM करू शकता किंवा माझ्या नाव आणि नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हे तुम्ही बघू शकता. आता माझी चिकन बिर्याणी आता संपूर्णपैकी तयार झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.